अध्यक्ष महोदय, ठीक आहे. आता प्रश्नोत्तरे. अंतर्गत जो प्रस्ताव होता त्या बाबतीमध्ये साहेब कालपासून आम्ही थांबलेलो आहोत. आज सकाळी स्पेशल सिटिंग पण झाली, 4 सदस्य बोलले. आम्ही जवळपास एवढे सगळे तीन किंवा 4 बोलले. कालपासून आम्ही ह्या विषयासाठी बसलेलो आहोत सभागृहामध्ये. त्याच्यानंतर काल पुरवणी मागण्या झाल्या, काल रात्री उशिरापर्यंत ही काय चर्चा झाली नाही. आज सकाळी स्पेशल सिटिंग झाली 1 तासाची. आता परत आम्ही एवढे सगळे सदस्य आहोत, आम्हाला कोणालाही बोलायला मिळालेलं नाही. मी बसा सांगतो. मी तुम्हाला दिवसभराच्या कामकाजाचं नियोजन सांगतो. आत्ताच सकाळीच सांगतो. आता प्रश्न उत्तरं झाली की आपण लेईंग झाल्यानंतर आपली काही बिलं आहेत ती काढू. बिलं झाल्यानंतर आपण पुरवणी मागण्यांवरती चर्चा सुरू करू. 5:30ला आपलं गिलेटिन झाल्यानंतर आपण 1 तास सत्तारूढ पक्षाचा आपलं 1 तास लक्षवेधी घेऊ. 1 तास लक्षवेधी, जेवढे लक्षवेधी होतात तेवढ्या उरकू. त्याच्यानंतर आपण सत्तारूढ पक्षाचा जो प्रस्ताव आहे तो साधारण 1-1.5 तास चालवू. आणि नाही तसंच करायला लागणार. आणि त्यानंतर आपण विरोधी पक्षाचा जो प्रस्ताव आहे तो ऑनलेग ठेवू. चला पुढे. उद्या घेऊ. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 15,617. बोला. अध्यक्ष काय होतंय की कालावधी कमी आहे, आपण मान्यच करू, तर त्याला काही विलाज नाही. पण मागच्या अधिवेशनात तुम्ही आठवा, मागच्या अधिवेशनामध्ये सत्ताधारी पक्षाच्या आणि विरोधी पक्षाचं शेवटच्या आठवड्यापर्यंत आपण नेलो. त्याचं उत्तर आणि चर्चा ही कुठेतरी त्या आठवड्यात कशी संपेल. काय होतं अध्यक्षमध्ये, आपण इथे निर्देश देताय, आपलं स्वागत, परंतु त्या निर्देशाची नंतर पीठासीन अधिकारी बदलतात आणि मग तुम्ही आपलं काल कसं ठरलं होतं, पण ते झालं का? नाही झालं काल आपल्या ठरल्याप्रमाणे. असं जर होईल, आता आम्ही विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव ठीक आहे की त्याला आपण चर्चेला पुरेशी वेळ दिला, विरोधकांच्यावर पण अन्याय होतो ना, त्याला वेळ पुरेसा दिलाच पाहिजे आपण. पण आणि त्याच्या उत्तराचाही बघा आपण दोन्ही प्रस्ताव बघा. दोन्ही प्रस्तावात 75% बाबी त्याच आहेत. खरं मी हे दोन्ही क्लब करणार होतो, पण तसं न करता अधिक चर्चेला वेळ मिळावा म्हणून वेगवेगळ्या बाबी घेतलेल्या आहेत. नाही बाबी त्यामुळे चर्चेला वेळ कुठेही कमी पडणार नाही. आपण व्यवस्थित सखोल चर्चा करू. अंतिम आठवडा प्रस्ताव येतोय, पुन्हा तुम्ही एकत्र म्हणाल उद्या अंतिम आठवडा प्रस्ताव आमचा आहे. त्याला वेळ कुठे मिळणार? अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की तुम्ही बघा, पुन्हा तोच भास्कररावजी म्हणतात, माननीय सदस्य, पुन्हा तोच विषय येईल. लक्षवेधी इतक्या मोठ्या लांबतात आणि त्याच्यावर वेळ जातो आणि मग आम्ही आमच्या विरोधकांना न्यायच मिळत नाही आमच्या प्रस्तावांना. माझी विनंती आहे की आपण आम्हाला न्याय द्यावा. त्यात अधिकाधिक कसा वेळ आणि उद्याचा प्रस्ताव आमचा येईल, मग त्याला सुद्धा कसं वेळ देता येईल त्या संदर्भात. आता प्रश्न उत्तर सुरू करा. प्रश्न क्रमांक 1. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक